नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक के एल नवखरे आहे. मी ग्रामीण व शहरी भागातील मुलांना स्पर्धा परीक्षांमध्ये माहिती देत असतो. त्यासाठी एक यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. त्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे आयुष कॉम्पिटिशन एक्झाम गायडन्स. या यूट्यूब चॅनलवर स्पर्धा परीक्षांमध्ये माहिती तसेच महाराष्ट्रातील समाजसुधारक, चालू घडामोडी व जाहिराती याविषयी माहिती देणार आहे. आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी पाठवलेले व्हिडिओ आपल्याला सहज पाहता येतील. सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच हे व्हिडिओ आपल्या मित्र तसेच परिवारातील विद्यार्थ्यांना पाठवण्याची काळजी घ्यावी. तर आज आपण एक नवीन विषय पाहणार आहोत. आजचा विषय आहे भारतीय राज्यघटना. या विषयावर सर्व स्पर्धा परीक्षेत प्रश्न येत असतात आणि हे प्रश्न महत्त्वाचे असतात, तसेच सोपे असतात. म्हणून या प्रश्नाचा आपण वारंवार अभ्यास केला पाहिजे. प्रश्न क्रमांक 1, भारतीय राज्यघटनेचा आत्मा कोणाला म्हणतात? हा प्रश्न अनेकदा विचारण्यात आला आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे भारतीय राज्यघटनेचा आत्मा प्रास्ताविका याला म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय संविधान समितीची स्थापना केव्हा झाली? भारतीय संविधान समितीची स्थापना केव्हा झाली? हा प्रश्नसुद्धा अनेक परीक्षेला विचारलेला आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे भारतीय संविधान समितीची स्थापना 1946ला झाली. त्यानंतरचा प्रश्न आहे संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान समितीचे किंवा घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतरचा प्रश्न आहे घटना समिती किंवा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मसुदा समितीचे अध्यक्ष कोणास म्हटले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नंतरचा प्रश्न आहे घटना समितीची पहिली बैठक केव्हा झाली? घटना समितीची पहिली बैठक केव्हा झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे 9 डिसेंबर 1946. त्यानंतरचा प्रश्न असतो घटना समितीच्या कामकाजाचे एकूण दिवस किती होते? हा प्रश्न सर्व परीक्षेमध्ये विचारले जात असतात. घटना समितीच्या कामकाजाचे एकूण किती दिवस होते? या प्रश्नाचे उत्तर आहे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. उत्तर आहे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. त्यानंतरचा प्रश्न आहे घटना समितीचे एकूण किती अधिवेशने झाली? घटना समितीचे एकूण किती अधिवेशने झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे घटना समितीचे एकूण 11 अधिवेशने झाली. त्यानंतरचा राज्यघटनेवर प्रश्न येतो भारतीय संविधानात एकूण किती कलमे आहेत? भारतीय संविधानात एकूण किती कलमे आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे भारतीय संविधानात 395 कलमे आहेत. भारतीय संविधानात 395 कलमे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असा आहे भारतीय संविधानात एकूण परिशिष्ट किती? भारतीय संविधानात एकूण परिशिष्ट किती? याचे उत्तर आहे भारतीय संविधानात एकूण 12 परिशिष्ट आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय संविधान केव्हा संमत झाले किंवा मंजूर झाले? या प्रश्नाचे उत्तर आहे भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी मंजूर झाले. त्यानंतरचा राज्यघटनेवर महत्त्वाचा प्रश्न आहे भारतीय संविधान केव्हापासून अंमलात आले? भारतीय संविधान केव्हापासून अंमलात आले? या प्रश्नाचे उत्तर आहे भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आणले गेले. त्यानंतरचा राज्यघटनेचा प्रश्न आहे प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन कोणता असतो? प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन हा कोणता असतो? या प्रश्नाचे उत्तर आहे 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन म्हणून ओळखला जातो. त्यानंतर राज्यघटनेचा प्रश्न आहे भारतीय संविधानानुसार भारताचे प्रथम नागरिक कोणास म्हटले जाते? भारतीय संविधानानुसार भारताचे प्रथम नागरिक राष्ट्रपतीला म्हटले जाते. कोणाला म्हटले जाते? राष्ट्रपतीला म्हटले जाते. त्यानंतर राज्यघटनेचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात. राज्यघटनेवर हे जे मी प्रश्न सांगितलं आहे त्यापैकी अनेक प्रश्न हे स्पर्धा परीक्षेत कोणतीही स्पर्धा परीक्षा असो त्यावर हे प्रश्न हमखास विचारले जातात. म्हणून विद्यार्थ्यांनी महत्त्वाची सूचना आहे हे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचा तुम्ही सखोल अभ्यास करा
आणि वेळोवेळी आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. मग परीक्षा कोणती असो, पोलीस भरतीची परीक्षा असो, महाराष्ट्र लोकसेवकांची की साध्या कोणत्याही परीक्षा असो, त्यामध्ये राज्यघटनेवरचे हे 15 जे मी प्रश्न सांगितलं आहे ते हमखास त्यापैकी 2 ते 3 प्रश्न दरवर्षी परीक्षेला विचारले आहेत असा माझा अनुभव आहे. धन्यवाद.